नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर भेटलो का नाही तुम्हाला तुमचा लाडका काय बोलतो मी सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल नाव काय माझं पुढारी पाटील म्हणतात. मला हिंमत असेल तर आडून दाखवून तुम्ही बघता तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे दोर हाना पण पुढारी माना. आजचा आपला विषय काय मंडळी, अनाथ मुलं. काय लय संस्था बोंबलत असतात, याची मदत मिळती त्याची मदत मिळती. बिस्किट विकणारा किंवा ते शॅम्पू विकणारा किंवा ते वॉशिंग पावडर विकणारा म्हणतो आमचा पुढा घ्या 2 रुपये देतो, पण ते पोचतात की नाही इथपर्यंत ते देवाला माहिती. पण आपण बघू की कसं असते अनाथालयाच्या आतमध्ये. आता एक तर मुलींचं बघितलं आपण, आता इथं बी बघू, इथं बी मुलीचे आहेत आणि मुलं बी आहेत लहान लहान. पण ती कशी येतात, काय परिस्थितीत नाही येतात, कुठनं भेटतात, कशी येतात, त्यांचा सांभाळ कसा होतो, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. आता तुम्ही माझ्या इकडे बघताय बघा कशा खाट आहेत आणि इथं त्यांची झोपायची सगळी व्यवस्था इथं सगळी बघितली का या बाजूला. आणि इथं जसं आजकालच्या मुलांना लागतं, मॉम मला AC पाहिजे, मॉम मला बिस्लरी वॉटर पाहिजे, मॉम मला हे पाहिजे, असं इकडं काही नाही आहे. कारण का इथं जर मॉमला आवाज दिला, इथं जर डॅडीला आवाज दिला तर त्यांना हो द्यायला कोणी नाही आहे, फक्त आहेत ती इथली माणसं. असेच एकदम सांभाळणारे इथं आपल्याबरोबर आहेत. नाव काय आपलं? प्रमोद भुजबळ. मग काय इथे यायचं म्हणजे काय, म्हणजे का वाटलं इथे यावं म्हणून? ओके, मी राहायला इथेच आहे लोकल. इकडे जवळ गिरण आहे, तर मी जाता येता बघायचो की संस्था आहे, लहान मुलांचं आहे. आपल्याला कसं असतं, सगळं मिळतं आपल्याला, त्याची जाणीव नसते. हे आयुष्य कधी आपण बघितलेलं नसतं. पण पहिली गोष्ट मग मी ठरवलं की नाही, यांचं काय आयुष्य बघायला पाहिजे, काय यांचे खरे म्हणजे त्रास आहे त्यांना होतोय तो बघायला पाहिजे. माझं MBA झालंय, मी जॉब करतो स्वतःचा, सॉफ्टवेअर कंपनीत अकाउंटंट आहे मी. आणि मग ते सगळं सांभाळून शनिवार रविवार इकडे असतो. वा वा, चांगली गोष्ट आहे. बघा जरा सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करतात आणि येतात इथं. पण मला सांगा, ही जी मुलं सगळी आहेत इथं, ही कुठल्या कंडिशन मधून कुठल्या कुठल्या लेवल मधून आली? इथे सगळ्या प्रकारची मुलं आहेत. प्रकार म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्यांच्या घरी आई वडील आहेत किंवा ज्यांच्या घरी फक्त आजी आजोबा आहेत किंवा ज्यांच्या घरी कोणीच नाहीये, अशा प्रकारांमधनं ही आलेली आहेत. पहिल्यांदा आम्हाला वरनं म्हणजे गव्हर्नमेंट करणं एक सर्क्युलर येतं की ही मुलं तुमच्या इथे ॲडमिट होणार आहेत. तर त्यानुसार या संस्थेतल्या ज्या अध्यक्षिका आहेत त्यांना सर्वे करायला जावं लागतं त्या मुलांच्या घरी, आणि मग सर्वे करून तो रिपोर्ट द्यावा लागतो की हे आहे ॲक्च्युअलमध्ये ते आहे. नाही तर कसं होतं, सध्या असं झालंय, लोक दाखवतात आम्ही गरीब आहे आम्हाला मदत करा, आणि खरी मदत ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही. इथली ती मुलं, मला काय काय मुलांशी जरा बोलायचंय, मग मला जरा त्यांच्याशी भेट घालून द्या ना. तर सगळ्यात पहिल्यांदा ही रेश्मा. हा रेश्मा, लय भारी घातलाय का ड्रेस. हा हा, पण मला एक सांग, म्हणजे कशी आलीस तू? माझी आई वारली, माझ्या वडिलांना माझा मोठा भाऊ आणि माझा छोटा भाऊ आणि मला यांना तिघांना सांभाळता आलं नाही, म्हणून त्यांनी हॉस्टेलमध्ये टाकलं. मला एक सांग, मला म्हणजे मला असं कळलंय बरं का, हा मला बातम्या कळतात, तुला गोल्ड मेडल मिळालंय म्हणे. हा, तायकोंडो मध्ये. अच्छा, म्हणजे तू जॅकीचे नाही पुण्याची, हा म्हणजे असं हो हा असं काहीतरी करत असते ना तू. हा म्हणजे तू आम्हाला ऑलिम्पिक मध्ये दिसणार. लय भारी लय भारी. कोणाशी बोलताय अजून? हा अच्छा, ये बरं. मला एक सांग की कशी आलीस तू इकडं? माझी पहिली आई वारली होती, माझ्या दुसऱ्या आईने त्यांना सांभाळणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी इथं टाकलं मला. हरकत नाही. हा चल, काय नाव तुझं? मीना. मीना. आयला मला शराबी पिक्चर आठवला, त्यामध्ये अमिताभ बच्चन मीना असा हाक मारतो. ती तू तर नाही म्हणजे मी ऑटोग्राफ घेतो लगेच. हा बाबा, मला आहे ना, मला तुला सांगू का, मला नटनाट्यांना भेटायला आवडतं. मग ते म्हणले मीना नाव आहे, म्हणलं लगेच ऑटोग्राफ घ्यावं, आहे का नाही? बरोबर. मला सांग, किती वर्ष झाली तुला इकडे? मला आता साधारणतः 13 वर्ष झाली. 13 वर्षापासून इकडे राहतेस तू? बरं, तू कशी काय आलीस इकडे? म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा माझी आई आजारी होती आणि नेमकं आमचे इथले सर म्हणजे मेन आमचे भाग मॅडम वगैरे त्यामुळे भेटायला असं चालते त्या इथे. तर त्यांनी माझ्या आईची परिस्थिती बघितली आणि त्याच्यानंतर त्यांना मला म्हणजे एकटीच होते मी घरात. त्यांच्यानंतर आई आजारी असल्यामुळे काहीच करता येत नव्हतं. मग त्यांनी मग मला घेऊन आले. तर मग त्यांच्या संस्थेत मी आता राहिले, पण अजूनपर्यंत आईची आठवण कधी येतच नाही. आईला कधी भेटायला जात नाही? आई नाहीच आहे आता, म्हणजे मी आल्याच्या नंतर 1 वर्षाने वारले.
आता पुढे जाऊन काय व्हायचं ठरवलं? तसं काही मला ड्रॉइंग टीचर बनायचं आहे, कारण माझं ड्रॉइंग पण चांगलं आहे ना. मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी आवडतात, त्यातनं करते ना. आता पण सुट्ट्या चालू आहेत, 12वीची आता परीक्षा देऊन झाली आणि सुट्ट्या चालू असल्यामुळे बालभवनमध्ये शिकवायला जाते. अशी छोटी मुलं आहेत. पण अजून बऱ्याच लोकांशी बोलायचं. अजून कोणाशी बोलता येईल मला? वर मनोज भाय. मनोज, बरं मला एक सांग मनोज, किती वर्ष अलीकडे राहतो? 6 वर्ष. 6 वर्ष झाली का? बरं, आणि तू कसा आलास राजा इकडे? माझे वडील वारलेले म्हणून घरी कोण नव्हतं, कोणी नव्हतं घरी तुला सांभाळायला? आई कामाला जायची. बरं, मग आता आई भेटायला वगैरे येते का नाही येत? येते. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? पोलीस व्हायचं? आईला लहान लहान मुलं म्हणतात पोलीस व्हायचं म्हणजे हा जास्त कमवणार. म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, मनापासून सांगतो, पोलीस म्हटलं की या साईडला गाडी, 1000 रुपयाचं बिल झालेलं आहे, नाही येत 200 दे. रागू नका बरं का, मस्करी चालली नाही तर सगळी गँग यायची तुमची माझ्या घरी उगी. बरं, आता इथे एक मॅडम आहेत आपल्या, त्या मॅडमशी आपण बोलूया. त्या मॅडम हे सगळं सांभाळतात. तर नाव काय तुमचं? मी शुभांगी. बरं, कसं काय तुम्ही इथं जॉबला आलात? गेली 7 वर्ष झालं मी हा जॉबमध्ये आहे. माझं शिक्षण BA BEd झालेलं आहे. बरं. परंतु कॉलेजमध्ये असल्यापासून म्हणजे एक सोशल NSSच्या माध्यमामधनं कॉलेजमध्ये असतानासुद्धा भरपूर उपक्रम अशा मुलांसाठी मी राबवलेले होते आणि त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये मला जास्त आवड होती. गेली 3 वर्ष, त्याच्या अगोदर 3 वर्ष मी टीचिंगचं सुद्धा काम केलेलं आहे. शिक्षिका होते हायस्कूलमध्ये. पण त्याच्यानंतर पुढे जाऊन परत हा विचार केला की कॉलेजमध्ये असल्यापासून आपण जे एक ध्येय बाळगलं होतं मनाशी, की आपल्याला अशा काही मुलांसाठी, अशा ह्या टोटल ऑर्फन असलेल्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यांना एक त्यांच्या डोक्यावरून मायेचा एक हात फिरवायचा आहे आपल्याला, त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य, निखळ हास्य आणायचं आहे. आणि म्हणून गेली 7 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये. ह्याच्या अगोदर मी शेल्टर होममध्ये होते जॉबसाठी आणि आता गेली 7 महिन्यापासून मी या सर्वेशाम सेवा संघ संचलित निराधार निराश्रित बालकाश्रममध्ये जॉब करते आहे. तर तुम्हाला असं नाही वाटत की पगार अत्यंत कमी आहे तुमच्यासारख्या शिकलेल्या मुलीकडे? म्हणजे तुम्हाला बरेच जॉबचे ऑप्शन आहेत, मग असं नाही वाटलं कधी की ते पगार कमी आहे, कसं काय बघणार, कसं काय परवडणार? नाही, म्हणजे जॉब स्वीकारताना किंवा या क्षेत्रामध्ये उतरताना एक आर्थिक या दृष्टीने मी कधीही विचार केला नाही. घरी सगळं वेल सेटल आहे, परंतु तरीसुद्धा एक स्वतःच्या ह्याच्यावरती म्हणजे उभं राहून, म्हणजे फक्त आपल्या दैनंदिन गरजा, अन्न वस्त्र निवारा एवढं जरी भागलं तरी माझ्यासाठी खूप आहे. आणि तेवढ्या ह्याच्यामधून या मुलांसाठी म्हणजे जेवढं काही आपल्याला प्रेम माया या मुलांना देता येईल त्यासाठी मग मी या जॉब स्वीकारला किंवा हे क्षेत्र मी स्वीकारलं. आणि या ठिकाणी या माझ्या मुलांना म्हणजे विषय सांगण्याचं मला कौतुक हे वाटतं की या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की ही मुलं, यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला कुठलीही दडपण भीती असं जाणवणार नाही. ही मुलं एकदम माझी स्वच्छंदी निरागस म्हणजे अशी या ठिकाणी ही मुलं आढळतील. सगळी स्ट्रॉंग आहेत. प्रत्येकाने काहीतरी मनामध्ये एक ध्येय बाळगलेलं आहे की पुढे आयुष्यामध्ये त्यांना काय करायचं काय नाही. मंडळी, मदत म्हटलं की आजच्या काळात लोक विचार करायला लागतात मनी माइंडेडली की कसं असते, पैसा गोळा करत्या, मग असं होतं तसं होतं. हे मी मान्य करतो की काय काय आश्रम धंदा करतात या गोष्टीचा. पण आम्ही जिकडं आलो आहे तिकडं आम्ही स्वतःहून बघितले की काय परिस्थिती ही लोक राहतात. एक पुढारी पाटील म्हणून, एक सोशल फेस म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की इथं जो वयोगट आहे 1 ते 6 आणि 6 ते 18 ह्या वयोगटामधल्या मुलामुलींचे जर तुमच्याकडं वापरलेले कपडे असतील, जुने कपडे असतील किंवा वाचलेली पुस्तकं, वह्या जुन्या ज्या तुम्ही रद्दीत देऊन टाकता, त्यापेक्षा शालेय पुस्तकं असतील काही कुठल्याही स्टँडर्डची, तर ती कृपया इकडं आणून द्या. मंडळी, मदत करावं. बोलतात लय जण, करत कोणी नाही. पण मला अपेक्षा आहे की हा तुमचा पुढारी पाटील जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हा माझी कळकळीची विनंती तुम्ही नक्की ऐकाल. पुढं अजून बऱ्याचशा आश्रमांना आपल्याला भेटायचं आहे. तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम 2 हाना पण पुढारी म्हणा. आणि बोलतोय कोण? सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणारा एक मराठी माणूस. नाव काय माझं? पुढारी पाटील म्हणतात मला. असेल हिंमत ताडवून दाखवा. मंडळी, मदत कराल ना? लय बरं वाटला तुमचा ऐकून. वाट बघतात ही सगळी लेकरं.